स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख इतिहास बदलणारा भूगोल घडवणारा. मर्यादित स्वातंत्र्याची लबाडी गॉर्बाचोव्ह यांनी कधी केली नाही, त्यामुळे सुटलेल्या वाऱ्यात त्यांचीच लोकप्रियता उडून जाऊ लागली. तरीही ते त्यांच्या राजकीय निर्णयासाठी अभ्यासनीय ठरतात आणि पराभवातही तत्त्व राखले यासाठी आदरणीय. नेते दोन प्रकारचे असतात. जनतेच्या मनातील भावभावनांच्या वाऱ्याचा अंदाज घेत लोकानुयायाच्या मार्गे आपल्या नेतृत्वाच्या जहाजाचे शीड त्याप्रमाणे अनुकूल करीत लाटावर स्वार होणारे एक, आणि कोणत्याही जनभावनेच्या रेट्याचा आधार न घेता प्रसंगी या जनभावनेच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवत बुद्धिनिष्ठ निर्णयाद्वारे विशाल कालपटावर स्वतःचे स्थान कोरून काढणारे दुसरे. यश प्रसंगी दोघांनाही मिळते, पण पहिल्या गटातील नेत्यांचे यश तात्कालिक असते आणि 1-2 निवडणुकातील पराभवाने ते सहज पुसले जाते. अशा नेत्यांची संख्याही भरपूर. या उलट दुसऱ्या गटातील नेते मोजकेच असतात आणि पराभव झाले तरी त्यांच्या कर्तृत्वाचे यश काळावर पुरून उरते. मिखाईल सर्वेविच गोर्बाचेव हे अर्थातच दुसऱ्या गटातील आणि म्हणून आदरणीय तसेच अभ्यासनीय देखील. अत्यंत परिपूर्ण आयुष्य जगलेले गोर्बाचेव वयाच्या 91व्या वर्षी निवर्तले. ते आदरणीय तसेच अभ्यासनीय का याचा या निमित्ताने घेतलेला हा शोध. मिखाईल हे 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात लेनिनच्या क्रांतीनंतर जन्माला आलेल्या पिढीतील, म्हणजे आपल्याकडे ज्याप्रमाणे राजीव गांधी हे स्वातंत्र्य काळात जन्मून पंतप्रधानपर्यंत गेलेले पहिले नेते होते, त्याप्रमाणे गोर्बाचेव हे क्रांती पश्चात जन्मून सर्वोच्च पदी पोहोचलेले पहिले रशियन. आई वडील सामुदायिक शेतीच्या साम्यवादी रोमॅन्टिसिझममध्येच पिचलेले, पण बोलायची सोय नाही या साम्यवादी वृक्षाची कटू फळे खावी लागलेल्यात त्यांचे दोन्ही आजोबा होते. आईच्या वडिलांना तर स्टॅलिनच्या सैनिकांनी सायबेरियात काळ्या पाण्याची शिक्षाही दिलेली. त्यांचा गुन्हा काय, तर साम्यवादविरोधात जनमत संघटित करीत असल्याचा केवळ संशय. वास्तविक ते तसे काहीही करीत नव्हते, पण तरी त्यांच्यावर तसा ठपका ठेवून स्टॅलिनच्या फौजांनी त्यांना शासन केले. याचा नाही म्हटले तरी काही परिणाम लहानग्या मिखाईलच्या मनावर झाला असणार. 1953 साली स्टॅलिनचा गूढ मृत्यू झाला तेव्हा गोर्बाचेव महाविद्यालयात होते. हे वय राजकीय जाणीवा निर्माण होण्याचे आणि आहेत त्या भावना प्रखर होण्याचे. याच काळात गोर्बाचेव साम्यवादी तरुणाच्या संघटनेतही सक्रिय होते. आदर्शवादी साम्यवादी विचारधारा प्रत्यक्षात भांडवलशाहीपेक्षा किती क्रूर होती हे याच काळात त्यांनी अनुभवले असणार. त्यात स्टॅलिन याच्या निधनानंतर ख्रुश्चेव यांच्याकडून उघड होत गेलेला स्टॅलिनचा क्रौर्याचा तपशील, आपण क्रांती वगैरे करू शकतो असा समज तयार होणाऱ्या आणि त्याबरहुकूम जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण वयात या कथित क्रांतीची दुसरी भळभळीत बाजूही मिखाईल यांच्या समोर ढळढळीतपणे आली. त्यांच्या पुढच्या राजकीय विचारधारेची दिशा निश्चित होण्यात या काळाचा वाटा निश्चित मोठा असणार. गोर्बाचेव ज्या परिसरातून येतात तो रशियातील समृद्ध कृषी उत्पादक भाग. साम्यवादी पक्षाच्या तरुण गटात येथे काम करताना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या 2 व्यक्ती आल्या, युरी आंद्रोपोव आणि दुसरे फ्योदर कुलाकोव्ह. आंद्रोपोव पुढे सर्वोच्च सत्तापदी गेले आणि त्यांच्या पाठोपाठ कुलाकोव्ह हे देखील याच मार्गाने जाणार होते, पण अकाली निधनामुळे याची संधी हुकली. यातील कुलाकोव्ह कृषीतज्ञ आणि गॉर्बाचेव यांची ही पदवी त्या क्षेत्रातील. या दोघांच्या नजरेस गोर्बाचेव पडले आणि तेथून त्यांचा राजकीय उत्कर्ष सुरू झाला. पक्षाच्या सर्वोच्च समितीत त्यांची वर्णी लागली. एव्हाना सोव्हिएत रशियावर मध्यपी ब्रेझनेव यांचा अंमल सुरू झालेला. राजकीयदृष्ट्या चतुर ब्रेझनेव हे वैचारिकदृष्ट्या ढ वर्गात मोडत होते. चटपटीत ब्रेझनेव यास गंभीर चर्चेचे वावडे. त्यांच्या काळात सोव्हिएत रशिया आर्थिकदृष्ट्या मागे पडत गेला. त्या देशातील उत्पादने दर्जाशून्य गणली जाऊ लागली. पण ब्रेझनेव ढिम्म स्तुतीपठण हा त्याचा एकमेव कार्यक्रम. त्यावेळी रशियात सर्वत्र फक्त ब्रेझनेव यांची छायाचित्रे असत. प्रत्येक लहान मोठी सभा ब्रेझनेव गुणगौरवाने सुरू होत असे. या गुणगौरवास नकार देणाऱ्यास पदावरून दूर केले जाई. हे सारे गोर्बाचेव यास आतून पाहायला मिळाले. अति मद्यपानाने मृत्यू पावलेल्या ब्रेझनेव यांच्यानंतर आंद्रोपोव यांच्याकडे सत्ता आली खरी. ते अभ्यासू पण अति होडका प्राशन हा त्यांचा दुर्गुण. समस्त रशियांनी अशीच होडका प्यावी म्हणून त्यांनी आंद्रोपोव्हका या स्वस्त होडका ब्रँड बाजारात आणला. यामुळेही असेल, पण सर्वोच्च पदी पोहोचल्यानंतर अवघ्या 15 महिन्यात ते गेले.
वास्तविक त्याचवेळी गोर्बाचोव यांच्या सत्तारोहणाची चर्चा होती, पण ती चुकली. त्याऐवजी जुने जाणते कॉन्स्टँटिन चर्नेन्को सत्तेवर आले. त्यांना मद्याचे व्यसन नव्हते, पण सिगारेटचे होते. वयाच्या 9व्या वर्षापासून धूम्रपान करणारे चर्नेन्को झोपत तेवढ्या काळात धूम्रकाडी त्यांच्या तोंडी नसे. आंद्रोपाव 15 महिने टिकले तर चर्नेन्को अवघे 13. त्यानंतर मात्र गोर्बाचोव यांच्या हाती सोव्हिएत रशियाची सूत्रे आली तेव्हा त्यांचे वय होते अवघे 57. ही घटना 1985 सालची. या असल्या दिव्य नेत्याच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर आलेल्या गोर्बाचोव यांच्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट होती: अर्थव्यवस्था सुधारणे. राजकीय यश कितीही बलाढ्य असले तरी प्रांत, देश यांची अर्थव्यवस्था तशी नसेल तर हे यश कवडीमोल हे जाणणारा आणि त्याप्रमाणे वर्तन करणारा हा नेता. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर पारदर्शीपणा हवा, त्याखेरीज गुंतवणूक येत नाही हे जाणून सत्ता हाती घेतल्यानंतर एका वर्षात पक्षाच्या महाअधिवेशनात त्यांनी आपल्या सरकारची 4 तत्त्वे मांडली. पहिलं तत्त्व पेरेस्ट्रोइका, फेररचना. दुसरं तत्त्व ग्लासनोस्त, मोकळेपणा. तिसरं तत्त्व उस्कारेनिया, अर्थविकास. आणि चौथं तत्त्व डेमोक्रेतिझातिया, लोकशाहीकरण. सत्ता मिळाल्यावर चुरचरीत घोषणा सगळेच करतात, पण गोर्बाचोव यांचा मोठेपणा हा की ही 4 तत्त्वे त्यांनी राजकीयच काय पण आयुष्याच्या अखेरपर्यंत पाळली. सत्ता हाती आल्या आल्या सर्व राजकीय बंदिवानांची त्यांनी सुटका केली आणि आंद्रे साखारोव्ह यांच्यासारख्या आदरणीय भौतिकशास्त्रज्ञाची मानाने मॉस्कोत प्रतिष्ठापना केली. ब्रेझनेव्ह यांच्या काळात पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटीची जबाबदारी सोव्हिएत रशियाने स्वतःच्या डोक्यावर घेतली होती. गोर्बाचोव यांनी ही झटकून टाकली. त्या सर्व देशास तुम्ही तुमचे मुख्तार आहात असा संदेश त्यांनी दिला. ही फार मोठी घटना, कारण या देशातील साम्यवादी राजवट वाचवण्याचे झिंकट रशियाने स्वतःच्या हातातून दूर ढकललेले. रशियाचा मोठा आर्थिक भार त्यामुळे कमी झाला. त्याच मालकीतील दुसरा निर्णय म्हणजे अफगाणिस्तानातून रशियाला फौजा माघारी घेण्याचा. 10 वर्षापूर्वी 1979 साली ब्रेझनेव्ह यांनी अमेरिकेस रोखण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून अफगाणिस्तानात रशियन फौजा पाठवल्या होत्या. त्यातून काहीही हाती लागले नाही. रशियाचे ढोपर तेवढे फुटले, पण हे मान्य करण्याची हिंमत कोणातही नव्हती. ती गोर्बाचोव यांनी दाखवली. सत्ता हाती घेतल्या घेतल्या एका वर्षात त्यांनी हा मानस व्यक्त केला आणि 1989 साली रशियन फौजा माघारी बोलावल्या. आधुनिक जगाच्या इतिहासात हा काळ मोठा रम्य म्हणायला हवा. ग्रेट ब्रिटनमध्ये सुधारणावादी मार्गारेट थॅचर होत्या आणि अमेरिकेत साहसवादी रिपब्लिकन रोनाल्ड रेगन अध्यक्षपदी होते. रेगन आणि गोर्बाचोव याच प्रसंगी खडे बोल सुनावून रास्त आर्थिक मार्गावर ठेवण्याचे महत् कार्य थॅचर यांचे. हे तिघेही सतत संपर्कात असत आणि अनेक व्यासपीठावर भेटत. अशा एका परिषदेत रेगन हे गोर्बाचोव यांच्याकडे पाहून उद्गारले, ब्रेक द वॉल. त्याचप्रमाणे 9 नोव्हेंबर या दिवशी बर्लिन येथील पूर्व आणि पश्चिम जर्मनी अशी विभागणी करणारी भिंत खरोखरच कोसळली. साम्यवादी राजवटीचाही तो अंत ठरला. शीतयुद्ध थंड झाले. एकाच आयुष्यात जगाचा इतिहास बदलणाऱ्या इतक्या साऱ्या घटनांचे श्रेय एकाच व्यक्तीच्या पदरात क्वचितच देता येते. ही गोर्बाचोव यांची पुण्याई. त्यानंतर अवघ्या 2 वर्षात त्यांच्या अधिकारपदाचा अस्त झाला. त्यांच्याच मुक्त विचारधारा राजकारणातून आकारास आलेल्या बोरिस एल्सिन यांनी गोर्बाचोव यांच्या विरोधात उठाव घडवून आणला आणि त्यांना स्थानबद्ध केले. इव्हाना गोर्बाचोव यांच्या याच मुक्ततावादी राजकारणामुळे सोव्हिएत साम्राज्य अस्तात जाऊन अनेक देशांनी आपापल्या स्वतंत्र चुली मांडल्या. गुलामावरील आपला अधिकार अबाधित राहील इतपतच स्वातंत्र्य सर्वांस रुचते. गोर्बाचोव यांनी मर्यादित स्वातंत्र्याची लबाडी केली नाही. त्यामुळे सुटलेल्या वाऱ्यात त्यांची लोकप्रियता उडून जाऊ लागली. पण तरीही गोर्बाचोव यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी प्रार्थना केली नाही. नंतरच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यात वयाच्या 22व्या वर्षापासूनची त्यांची सहचरी रईसा यांचे निधन झाले. त्यानंतर मग तर गोर्बाचोव यांनी राजकारण सोडले. पर्यावरणवादी मुद्द्यावर ते काम करत राहिले. गोर्बाचोव यांच्या विचारसरणीमुळे उगवू शकलेल्या एल्सिन यांनी त्यांचा राजकीय अंत घडून आणला आणि एल्सिन यांच्या लाडक्या व्लादिमीर पुतिन यांनी दोघांनाही दूर ठेवले. अलीकडे खोट्या दागिन्यांप्रमाणे खोटी लोकशाही लोकप्रिय होऊ लागली आहे, हे त्यांचे पुतिन यांच्या शासनशैलीविषयीचे मत. मतपेटीद्वारेही हुकुमशाही येऊ शकते हे ते या निमित्ताने सांगतात. ते त्यांच्या राजकीय निर्णयासाठी अभ्यासनीय ठरतात आणि पराभवातही तत्त्व राखले यासाठी आदरणीय. अलीकडे रुग्णालयात गोर्बाचोव यांची विचारपूस करायला गेलेले उदारमतवादी रशियन अर्थतज्ज्ञ रस्लन ग्रीनबर्ग बाहेर आल्यावर म्हणाले,
त्यांनी आम्हास स्वातंत्र्य दिले, पण त्यांचे करायचे काय हे आम्हास उमगलेच नाही. केवळ रशियन नागरिकच नव्हे, तर अन्य अनेकास हे विधान लागू होते. वैचारिक स्वातंत्र्याचा अधिकाधिक संकोच होत असताना कडवे स्वातंत्र्यवादी गोर्बाचोव्ह यांचे जाणे एका अर्थी कालसुसंगत. जगाचा इतिहास बदलून नवा भूगोल घडवणाऱ्या या वैश्विक नेत्याच्या स्मृतीस लोकसत्ता परिवाराची आदरांजली.